बांधकाम सभापती झालं तर या संदर्भात काय म्हणायचं आता 100% भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने जो आमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी संधी दिली, तर हा संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काय जनतेच्या जिल्हा परिषदमार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे हे हेतूने आम्ही सगळे कामं करणार. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वतोवर पोहोचण्यासाठी ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल हे हेतून काम करणार. जिल्हा परिषदेत सर्वात मोठं खातं म्हणून बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये सर्व बांधकामासंदर्भामध्ये कामं असतात. तर अनेक कामं रखडलेली आहेत. ती कामं आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार आहे? मी माझं वैयक्तिक मत आहे, खातं लहान मोठं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जरी कागदोर जरी वेगळा असेल, छोटं जरी खातं असेल तर आपल्या स्वतःवर आहे आपण किती चांगलं काम करतो. आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे ह्या खात्याला खूप महत्त्व आहे. तर हे महत्त्व की तितकी जिम्मेदारी आहे की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे जे काय कामं रखडलेली आणि रखडलेली कामं पूर्ण करून नवीन योजनातले कामं करण्याची जिम्मेदारी आमची आणि ती 100% प्रामाणिकपणे आम्ही जनतेची बांधिलकी म्हणून त्याला पूर्ण करणार. बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? आता बजेटला मी नवीनच आहे. 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता जी संधी मिळाली तर अधिकारी लोकांसोबत काय चर्चा करून अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषदचं कामकाज आणि आमचे जे काय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपलं जे नेतृत्व आहे, अतुलजी सावे साहेब आहे, बम साहेब आहे, चव्हाणताई आहे, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून 100% जनतेच्या हिताचं काम सगळे मिळून करणार. आपण एक तरुण तरुण उमेदवार आहेत. आपण अतिशय लोकप्रिय आहेत ग्रामीण भागामध्ये. आपल्या कार्याचा ठसा भविष्यामध्ये कसा राहील या दृष्टीनं आपण कुठली कामं करणार आहे? जिल्हा परिषद माध्यमातून जे काही जनतेच्या अधिकाराचे विषय आहे तर ते जनतेपर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे ह्या पदाला न्याय देणं. लोकांना जिल्हा परिषदला इथं आल्यानंतर किंवा त्यांच्या समस्याविषयी मी त्यांच्या जागेवर जाऊन उपलब्ध होणं हे हेतून मी काम करतो. उन्हाळ्यात दिवस आहे, पाणी टंचाईवर कसे मात करणार? आता आमची एक आढावा बैठकीत आम्ही त्या विषयावर चर्चा केली आहे. ते काही टँकरचं नियोजन आहे, काही विहीर अधिग्रहणाचे विषय होते. त्या आढावा बैठकीत आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं त्या अनुषंगाने आता येणाऱ्या जी मी ठोस भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याला पाण्यापासून जे काही वंचित काही गाव आहेत त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची व्यवस्था करू. चालेल, ओके.